नमस्कार. आज आपण ओळख करून घेणार आहोत कृष्णराज वडेयार चतुर्थ यांची, ज्यांना आधुनिक मैसूरचे शिल्पकार असं म्हटलं जातं. आणि त्यांची गोष्ट ही फक्त एका राजाची गोष्ट नाहीये, तर ती आहे एका जबरदस्त विजनची, एका दूरदृष्टीची. पण सगळ्यात आधी आपण एका मोठ्या प्रश्नापासून सुरुवात करूया. विचार करा, एखादं आधुनिक प्रगतिशील राज्य ते नक्की उभं कसं राहतं, म्हणजे काय लागतं त्यासाठी? हाच प्रश्न खरं तर आजच्या या आपल्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. उत्तर अगदी सोपं आहे. त्यासाठी लागतो एक पक्का आराखडा, एक विजन. आणि ही गोष्ट आहे अशाच एका शासकाची ज्यांच्याकडे ते विजन होतं. त्यांचं नाव कृष्णराज वडेयर चतुर्थ, ज्यांनी फक्त राज्य केलं नाही, तर एका आधुनिक राज्याची मजबूत पायाभरणी केली. चला तर मग जरा यात खोलात शिरूया. त्यांच्या या भव्य आराखड्याचा जो पहिला आणि सगळ्यात महत्वाचा पिलर होता, तो होता ज्ञानाचा, शिक्षणाचा पाया. त्यांचं मत अगदी स्पष्ट होतं की कोणत्याही महान राज्याची सुरुवात ही शिक्षणातूनच होते. आणि इथे बघा, त्यांच्या दूरदृष्टीचा आवाका किती मोठा होता हे लगेच लक्षात येईल. प्राथमिक शिक्षण मोफत आणि त्याला सर्वोच्च प्राधान्य, मुलींच्या शिक्षणासाठी खास प्रोत्साहन, मैसूर विद्यापीठाची स्थापना. इतकंच नाही तर विद्यार्थ्यांना परदेशात शिकायला जायला स्कॉलरशिप्स आणि चक्क इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची स्थापना. विचार करा, हे सगळे निर्णय एकाच वेळी घेतले जात होते. आता यातली सगळ्यात क्रांतिकारी गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे पारंपरिक विचारांना दिलेलं थेट आव्हान. म्हणजे बघा, तो काळ असा होता की शिक्षण म्हणजे फक्त मुलांचा हक्क, पण अशा काळात त्यांनी मुलींच्या शिक्षणालाही तितकंच प्रोत्साहन दिलं. हा त्या काळातला एक खूप खूप मोठा आणि धाडसी निर्णय होता, कारण या एका निर्णयामुळे प्रस्थापित सामाजिक रूढींनाच धक्का बसला होता. सो मुद्दा हा आहे की त्यांनी फक्त शाळा उघडल्या नाहीत, तर शिक्षणाची एक संपूर्ण इकोसिस्टमच तयार केली. विचार करा, गावागावातल्या छोट्या प्राथमिक शाळांपासून ते मैसूर विद्यापीठासारखं मोठं विद्यापीठ आणि IIS सारखी जागतिक दर्जाची संस्था, सगळ्याची सोय केली. ज्ञान हेच खऱ्या अर्थाने मैसूरचं बेडरॉक म्हणजे पाया बनलं होतं. पण एक गोष्ट आहे, फक्त ज्ञानाने तर पोट नाही ना भरणार, बरोबर? एकदा का एक सुशिक्षित पिढी तयार झाली की मग त्यांना संधी उपलब्ध करून देणं हे सगळ्यात महत्वाचं काम असतं. आणि बरोबर इथेच त्यांच्या प्लॅनमधला दुसरा पिल्लर समोर येतो, प्रगतीची इंजिनं. त्यांची इकॉनॉमिक डेव्हलपमेंटची स्ट्रॅटेजी किती क्लिअर होती हे बघा. स्टेप 1, सिंचनाचा विकास करा, जेणेकरून शेती मजबूत होईल. स्टेप 2, नवीन रेल्वे लाईन टाका. का? तर शेतातला माल आणि माणसं थेट मार्केटपर्यंत पोहोचतील. आणि मग स्टेप 3, लहान मोठे उद्योग उभे करा, ज्यामुळे पैसा येईल आणि लोकांना नोकऱ्या मिळतील. हे तीनही निर्णय एकमेकांना कसे जोडलेले होते हे लक्षात घ्या. ओके, तर शिक्षण झालं, उद्योगधंदे आले, पण या सगळ्याला एकत्र बांधून ठेवण्यासाठी एका मजबूत सिस्टीमची गरज होती, नाही का? एका प्रशासकीय रचनेची. आणि हाच होता त्यांच्या प्लॅनचा तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा पिलर, गव्हर्नन्स म्हणजे शासनाची रचना. त्यांनी काय केलं? त्यांनी स्थापना केली न्यायालयीन सभेची. आता ही सभा म्हणजे काय? तर ही होती लोकांच्या प्रतिनिधींची सभा, म्हणजे जिथे कायदे बनवले जाणार, त्यात बदल केले जाणार. आणि याचाच अर्थ काय? तर त्यांनी सामान्य लोकांना सरकार चालवण्यात एक फॉर्मल रोल दिला. विचार करा, हा लोकशाहीच्या दिशेने टाकलेला किती मोठा आणि महत्वाचा टप्पा होता, विशेषतः त्या काळात जेव्हा भारतात सगळीकडे वंश परंपरागत राजेशाही होती. तर मग जेव्हा आपण ह्या महान शिल्पकाराची लेगेसी पाहतो, तेव्हा आपल्याला काही सुटे सुटे निर्णय दिसत नाहीत. बिलकुल नाही. उलट आपल्याला दिसतो तो एका आधुनिक राज्याचा एक संपूर्ण, एक कंप्लीट ब्लूप्रिंट. हे सगळे मुद्दे जेव्हा आपण एकत्र पाहतो, तेव्हा त्यांच्या कामाची भव्यता डोळ्यांसमोर उभी राहते. शिक्षण, सिंचन, रेल्वे, उद्योग आणि मग लोकशाही संस्था, या सगळ्या गोष्टी मिळून एक आत्मनिर्भर आणि प्रगतिशील राज्य तयार करत होत्या. यातली प्रत्येक गोष्ट दुसऱ्या गोष्टीला पूरक होती, सपोर्ट करत होती. आणि हेच आपल्याला एका शेवटच्या प्रश्नाकडे घेऊन येतं की एका महान नेत्याची, एका ग्रेट लीडरची खरी ओळख तरी काय असते? फक्त सत्ता चालवणं की येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी एक मजबूत पाया तयार करणं? कृष्णराज वडेयर चतुर्थांची ही गोष्ट या प्रश्नाचा एक ठोस उत्तर आपल्यासमोर नक्कीच ठेवते.